मुंबई गोवा महामार्गावरती माणगावजवळ अपघात झाला। अपघातामध्ये 2 चारचाकींचा अपघात झाल्याची माहिती आहे। भरधाव वेगाने आलेल्या चारचाकीचे चालकाचं वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात घडला। सुदैवाने यामध्ये कोणतीच जीवितहानी झाली नाही। गॅस टंचाईचा मोठा फटका उद्योग क्षेत्राला बसतो। या पार्श्वभूमीवरती अहिल्यानगरमधील उद्योजकांची बैठक पार पडली। आगामी काळामध्ये प्राधान्यक्रमानुसार उद्योगांना गॅस उपलब्ध करून दिला जाईल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते देवळाई वन उद्यानाचा भूमिपूजन सोहळा पार पडला। वनराई उद्यानासाठी प्रशासनाकडून 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। सिंधुदुर्गातील समुद्री जलपर्यटनासाठी महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प अद्याप कागदावरच आहे। नौदलाची निवृत्त युद्धनौका INS गुलदर MTDCकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। 1 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला असला तरी सुद्धा पाणबुडी प्रकल्प लांबणीवरती पडतानाच दिसतो। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 222 रिक्त पदांसाठी भरती सध्या सुरू असून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। गोंदिया जिल्ह्यातील दारूबंदी आंदोलन प्रकरणामध्ये 13 आंदोलकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत। परवानगी नसताना सुद्धा महामार्ग रोखून धरल्या प्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले। नागपूर सुरत महामार्गावरील दैवेल गावाजवळ ट्रकनं धडक दिल्यानं बिबट्याचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी वनविभागाला अपघाताची माहिती दिली। धुळे जिल्ह्याचे नवनिर्वाचित शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात अचानकपणे पाहणी देऊन भेट दिली। या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चांगलीच धारांबळ उडाली। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ वनपरिक्षेत्रामध्ये कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे वनविभागानं पाणी सोडले। वाढत्या उन्हाळ्याच्या झळा सर्वांनाच बसतात, त्यामुळे याच पार्श्वभूमीवरती जंगलातील नैसर्गिक पाणी स्त्रोत सुद्धा आटू लागलेले आहेत। त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाण्याची मोठी भटकंती करावी लागते। यासाठी वनविभागाने हे पाऊल उचलले। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची चंदनवटी पूजा करण्यात आली। उन्हाच्या तीव्रतेपासून मूर्तीचं संरक्षण व्हावं यासाठी मूर्तीला गारवा मिळावा याकरता परंपरेनुसार उन्हाळ्यामध्ये ती पूजा केली जाते। गुढीपाडव्याच्या दिवशी या पूजेचा प्रारंभ होऊन मृग नक्षत्रापर्यंत दररोज चंदनवटीची पूजा केली जाते। गोंदियामध्ये चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त राम मंदिरामध्ये साजरा केला जातोय। गेल्या 23 वर्षांपासून रामसीतेची मूर्ती स्थापन करत उत्सव साजरा केला जातोय। भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। भंडाऱ्यातील जांभळी इथं जागतिक वन दिवस साजरा करण्यात आला। जंगल वाचवण्यासाठी गावातील लोकांना शपथ देऊन वन दिवस साजरा केला जातो। यावेळी लाखनी परिक्षेत्रातील गावातील सरपंच आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं शेतकऱ्यानं पुदिना शेती केली। अवघ्या 4 गुंठ्यातील पुदिना शेतीतून त्यानं 5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय। त्यामुळे प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब चोपणे यांचं कौतुक होत आहे। सिंधुदुर्गामध्ये जिल्हास्तरीय सिंधुरस आणि मिनी सरस 2026 प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। या उपक्रमामुळे महिलांना बाजारपेठ मिळते। या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं। अमरावतीचे शेतकरी रवींद्र मेटकर यांना आता थेट इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये कृषी उद्योजक म्हणून व्याख्यानासाठी आमंत्रित केलं गेलं आहे। रवींद्र मेटकर यांनी 3000 रुपयांपासून सुरू केलेला कुक्कुटपालन हा व्यवसाय आता 15 कोटींवरती जाऊन पोहोचला। मेटकर यांचा आता सर्वत्र कौतुक। रत्नागिरी लोटे MIDCतील स्फोटाप्रकरणी डॉक्टर खान यांच्यासह तिघांनी जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव घेतली। या दुर्दैवी घटनेमध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला। आता न्यायालय काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागतं। आखाती युद्धामुळे इंधन दरवाढीचा भडका उडालाय। मासेमारीसाठी लागणाऱ्या डिझेलच्या दरामध्ये 23 रुपयांनी इतकी विक्रमी वाढ झाली आहे। डिझेलचे दर 92 रुपयांवरून 115 वरती जाऊन पोहोचले। आता कोकणातील मच्छीमारांवरती मासेमारी बंद करण्याची वेळ आली। सिंधुदुर्गातील दोडामार्ग येथील सासोली गावामध्ये पुन्हा एकदा ओंकार हत्ती परतलेला आहे। काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना ओंकार हत्तीचं अचानकपणे दर्शन झाल्यानं भीतीचं वातावरण।